पुण्यात आल्यानंतर या बसमध्ये बसायची मजाच वेगळी भाऊ. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि आणि आज डायरेक्ट पुण्यात आलेला आहे. सकाळी सकाळी गारले लागत हो, पण काय करावं, क्रिसला कॉलेजला सोडायचं होतं. सार्थकला म्हटलं काढ गाडी, मग काय आता. हा बघा ना, जशी 200 किलोची बॅग घेऊन चाललाय कॉलेजमध्ये. आम्ही काय फ्रेश झालेलो नव्हतो, म्हटलं आता डायरेक्ट आंघोळ करून घेऊ आणि पुढचं नियोजन बघू. तुम्हाला तर माहिती आहे हॉस्टेलवरच्या पोरांच्या रूमा कशा असत्या, काही कुठं पडेलो मस्तपैकी आंघोळ बिंगोळ करून रेडी झालो. शूजच्या लेस नीट बांध, नाही तर पडशील तोंडावर. भाऊ कसा एवढ्या एवढ्या जागेत गाडी वळवतोय. आता याने आणलं होतं मला बस स्टँडवर. मला नाही का फिनिक्स मॉलला जायचं होतं, तिथं माझी दिदी येणार होती आणि हा तसाच त्याचा कॉलेजला जाणार होता. पण काही म्हणा बरं का, या बसमध्ये बसायची मजाच वेगळी आहे. तिची सीट लय भारी, खालीवर खालीवर. दिदी बघा ही किती पॅक होऊन आली. मला तर असं वाटलं होतं स्वतःची गाडी घेऊन यावा. लई अड्यावानी फिरावं लागतं पुण्यात. तेवढं तरी बरं आहे भाऊ, मॉलमध्ये गेल्यानंतर या पायऱ्या राहत्या, वर जायचं टेन्शन नाही, काही आपापण्यात येत. दिदी सोबत होती त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. पण कसं आहे, आता दिदी दिदी असते, डोळे फिरले का जस काय आबाळच फिरले असं वाटतंय. मॉल एवढा मोठा होता ना, फिरू फिरू पार थकून गेलो. शेवट म्हटलं आता डायरेक्ट स्टारबक्सची कॉफी प्यायला जाऊ. विषय फक्त स्टारबक्सच्या राणीचा